माझ्यासोबत निघालेली लोक बसायला लागली, मी नाही बसलोय. या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला दक्षिण मुंबईतलं सगळ्यात जुनं ससून ऑफ फिश मार्केट दाखवलं आणि तिथे मी आपल्या महाराष्ट्रीयन कोळी बांधवांसोबत गप्पासुद्धा मारल्या. तर त्याच कोळी किंवा आगरी कोळी लोकांची आई किंवा असं कोणाला विचारलं महाराष्ट्रामध्ये तर दोन नावं समोर येतात. एक तर पुणे जिल्ह्यातल्या कारल्याची एकविरा आणि दुसरं पालघर जिल्ह्यातल्या विरारची जीवदानी. तर आता मी त्याच पालघर जिल्ह्यातल्या विरार पूर्वेकडे असलेल्या जीवदानी डोंगराच्या पायथ्याशी उभा आहे आणि आज मी या डोंगराच्या 1500 पायऱ्या चालत वर चढून या जीवदानी देवीचं दर्शन घेणार आहे. आणि जे लोक मला खास ओळखतात त्यांनाच माहिती असेल की हा प्रवास माझ्यासाठी खास काय. आता आपण जर रिक्षाने जरी आलो ना तर रिक्षावाले आपल्याला इथे मंदिराच्या खाली पायथ्याजवळ आणून सोडतात. आणि जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येत आहे, स्वतःच्या गाडीने येत आहे, तर तुम्हाला इथे पब्लिक पार्किंग आहे. इथे मोठी पार्किंग आहे जिथे लहान मोठ्या सगळ्या गाड्या लागू शकतील. तसं वर्षाचे 12ही महिने इथे देवीच्या भक्तांची ये जा सुरूच असते. पण वर्षातून काही दिवस खास असतात ज्या दिवसातून जीवदानीचा डोंगर भक्तांच्या महासागरात ओसंडून वाहत असतो. तेच नवरात्रीचे 9 दिवस आता सुरू होणार आहेत. त्यामुळे नवरात्रीमध्ये जीवदानी भक्तांची पावलं या मंदिराकडे वळतात, जिथे भक्ती, श्रद्धा आणि निसर्गाचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. की इथे आहेत पायऱ्या जिथून चालत जाऊ शकतो आपण वर आणि त्या बाजूला तिकडे फनिक्युलर ट्रेन जी की आपल्या 2 ते 3 मिनिटात वर जीवदानी मंदिराच्या मेन गाभाऱ्याच्या थोडं खाली नेऊन पोचवते. चॉईस इज युअर्स. चालत जायचं आहे का फनिक्युलर ट्रेनने जायचं आहे. रिक्षातून उतरल्यावर चालत इथपर्यंत आलात की इथून थोडं पुढे चालत यायचं आहे. इथे चप्पल स्टँड आहे, ते पैसे घेत नाहीत चप्पल ठेवायचे. आणि नंतर मग हा जो मेन गेट तिथे आता मी उभा होतो आणि तिथून मग इथून वर चालत यायचं. इथे चेकिंग आहे. चेकिंग झाल्यानंतर मग आपला प्रवास इथून पुढे सुरू. तुम्ही पण इकडे येत असाल तर प्लास्टिक पिशवी वगैरे घेऊन येऊ नका. अशी वर जाताना तुम्हाला बाजूबाजूला सर्व दुकान लावलेले दिसतील जिथे आपल्याला ओटीचं सामान किंवा बाकी सर्व नारळ ते सर्व आपल्याला इथे विकत घ्यायला भेटतं. 300 पायऱ्या चढून मी वर आलो आणि मी मोजल्या नव्हत्या. शॉपवाले आहेत ना त्यांना विचारले की इथपर्यंत किती पायऱ्या पूर्ण होतात. ते बोला 300 पायऱ्या पूर्ण होतात. मला जरा पण असं काय वाटलं नाही की मी 300 पायऱ्या चढलो. मी आशा करतो की ह्या वरच्या पायऱ्या ज्या पण चढायच्या आहेत त्या बाकी राहिलेल्या पायऱ्या त्यासुद्धा अशाच एकदम म्हणजे सहज मला चढता होते. आणि मला खात्री आहे की मला जीवदानीने जर इथपर्यंत बोलवलं आहे तर ती मला सुखरूप वर स्वतःपर्यंत बोलवून घेईल. तर आपल्या इथे एक गणेश पुष्पा भंडार करून इथे पायऱ्या चढतानाच एक शॉप आहे. जर कधी आलात तर इथे भेट द्या. खाली जर तुम्हाला घ्यायला जमलं नाही तर इथे पायऱ्यांवर 300 पायऱ्या चढून झाल्यानंतर जवळपास त्यांचा शॉप आहे तर हे तुम्ही घेऊ शकता. बघा यांचा शॉप. नॉर्मली जे तुम्हाला म्हणजे मंदिरात जे काय लागणार आहे ते सर्व यांच्याकडे अवेलेबल आहे. आता जवळपास माझ्या 400 पायऱ्या सोडून पुऱ्या झाल्या असतील. 400 पायऱ्या ज्या वाटत होत्या ना उभ्या आहेत, आता त्याच्यापेक्षा थोडंफार उभ्या पायऱ्या या आहेत. ऑलरेडी लिहिलेल्या आहेत किती पायऱ्या आपण चाललो ते. इथे 520 पायऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ह्या जीवदानी देवीचा डोंगर चढायला आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. हे आता पहिला ऑप्शन आहे जो की पायऱ्यांचा. आधी पूर्वीचे लोक पायऱ्यांनीच चढत होते. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन पहिला रोपवे सुरू केला होता तर त्याच्या जागेवर आहे फनिक्युलर ट्रेन जी की आपल्याला 3 मिनटात वर सोडते, 3 मिनटात परत खाली आणून सोडते. तिसरा ऑप्शन जो की या मंदिराच्या मागच्या साईडला, आता या बाजूला कशा पायऱ्या आहेत तसे मंदिराच्या त्या बाजूला मागच्या बाजूने डोंगर चढताना तिकडे पण पायऱ्या आहेत. तर त्या फ्लॅट आहेत. ह्या कशा उभ्या आहेत. ह्या चढताना दम लागतो, त्या चढताना थोडा कमी दम लागतो. असं नाहीत की ते एकदमच फ्लॅट आहेत. आपले डोंगर चढायचं म्हटल्यावर पायऱ्या फ्लॅट एकदमच नसणार आहेत, पण यापेक्षा त्या पायऱ्या इझी आहेत. जर आपण पहिल्यांदाच इथे भेट देत असलात आणि तुम्हाला बाकी काहीच प्रॉब्लेम नसेल म्हणजे हेल्थ इश्यू, तर तुम्ही पायऱ्या चढून वर जाण्याला प्राधान्य द्या. आणि मग वर चढून गेल्यावर जो नजारा दिसेल तो तुमच्या डोळ्यांना खूप समाधान देणारा असेल. कारण जीवदानी म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं? जीवदानीचा डोंगर, आणि ज्याची मजा ही चालत जाण्यातच आहे. इथपर्यंत आता 700 पायऱ्या पूर्ण झाल्यात. जी निघाल्यानंतरची एक्साइटमेंट होती ती एक्साइटमेंट मला जरा पण कमी नाही करायची.
फक्त एकच आहे, पाऊस आला नाही पाहिजे. निघताना पावसाचं ढगाळ वातावरण तर होतं, पण ऊन होतं. आता थोडं पावसाचं वातावरण वाटते. वर पोहोचेपर्यंत मला पाऊस जरा पण नको आहे. आता मी इथपर्यंत आलो, 700 पायऱ्या चढून झाल्या. तोपर्यंत माझ्या लक्षात नव्हतं की माझ्या बॅगेत बॉटल आहे. तर इथे आता एक काकू बसल्या होत्या, त्या पाणी पित होत्या. तेव्हा मला समजलं की अरे मी पण पाण्याची बॉटल आणली आहे, नाहीतर मी पाणी घेणार होतो. पण माझ्या बॅगेत ऑलरेडी बॉटल होती, जी की मी सकाळी घेतली होती. असं नाही की नवरात्रीमध्येच गर्दी होणार आहे. आता सुद्धा वीकडे आहे, म्हणजे आता काही वीकेंड वगैरे नाही आहे. बरीच गर्दी आहे, म्हणजे बरीच लोक येतात खालून. म्हणजे मला वाटलं माझ्यानंतर आता दुपार झाली की कोण नसेल, कंटिन्यू लोक येतच जातात खाली. काही लोक आता 800 पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर बसायला लागले. एक 1000 पायऱ्या इथे पूर्ण होतात. पाऊस थोडाफार भरला होता, गायब झालाय. थोडेफार थेंब पडतात, पण हा निघून जाईल. पायथ्यापासून जर आपण न थांबता जर पायऱ्या चढायला सुरुवात केली कंटिन्युअसली, तर 45 मिनिटात पायऱ्या चढून पूर्ण होतात. पण असं कोण एकदा खालून निघाल्यानंतर डिरेक्टली वर जाऊन थांबतात असं होत नाही. सगळे थांबत किंवा फोटो काढतच जातात. पण सलग न थांबता जर आपण वरपर्यंत चढाई केली ना, 45 मिनिटात लागतात. पण मला तर वाटत नाही की कोण 45 मिनिटामध्ये डायरेक्ट वर जात असेल. आणि जसं की मी माझ्या एका व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे, यापुढे माझ्या प्रवासाचा प्रत्येक डोंगर, प्रत्येक पायरी माझ्या लढाईचा पुरावा असेल. असं नाही की मी इथे पहिल्यांदाच आलो, मी याआधी इथे 2दा येऊन गेलो आहे. पण आज माझ्या ट्रेन ॲक्सिडेंटनंतर कोणताही एवढा मोठा डोंगर मी पहिल्यांदाच चढलो आहे. आता काहीच वेळ बाकी राहिला आहे. 5 मिनिटात आपल्याला देवीचं दर्शन होईल. माझा हा प्रवास फक्त डोंगर चढण्याचा नव्हताच, तर श्रद्धा, विश्वास आणि आईशी नातं जुळवण्याचा होता. 1 तास 15 मिनिटांनी मी देवीच्या दरबारात पोहोचलो. आईचं ज्या उंचीवरून भक्तांवर लक्ष आहे, तेव्हा समजतं आपल्या आयुष्यातल्या समस्या खूपच लहान आहेत आणि इथे त्या प्रत्येक समस्यांचे मार्ग मोकळे होतात. या क्षणी आत्ता मला असं वाटतंय, माझा प्रवास संपला नाही, तर खरं तर भक्तीचा प्रवास इथून सुरू होतोय. माझा मार्ग सोपा कर असं मी तुला कधीच सांगणार नाही आहे. मी तुझ्या कोणत्याही रस्त्यावर चालायला तयार आहे. फक्त माझे पाय त्या रस्त्यांवरून चालताना मजबूत बनव. लाल लाल कुंकू कपाली तुझ्या, कपाल दिसतय छान गो. विरार गावाची जीवदानी तू, साऱ्या भक्तांची